नमस्कार. आज आपण उन्हाळ्यासाठी एकदम थंडगार आणि चविष्ट असं कच्च्या कैरीचं सरबत बनवणार आहोत. हे सरबत पिल्यानंतर शरीराला लगेच थंडावा मिळतो आणि कडक उन्हात तर हे सरबत म्हणजे एकदम जीवाला आराम देणारं पेय आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट हे सरबत तयार होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कच्च्या कैरीचा सरबत करण्यासाठी लागणारे साहित्य: कैरी 2 मोठे असा घ्यायचा, दालचिनीचे तुकडे 2, लवंग 4, मिरे 4, साखर 1 वाटी घेतलेला आहे. साखर हा असा बारीक व पांढरा शुभ्र घ्यायचा. मीठ अर्धा चमचा घेतला आहे. थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे. हा सर्व साहित्य घ्यायचा आहे. हा बघा असा साहित्य घेतलेला आहे. प्रथम कैऱ्या ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. कैऱ्यावर माती किंवा चिकटपणा असेल तर हाताने चांगला स्वच्छ करून घ्यायचा. गॅसवर आता मी एक कढई ठेवलेला आहे. कढई किंवा भांडं ठेवायचा. त्यामध्ये पाणी ओतायचा. पाणी घालायचा. हा बघा मोठ्या ग्लासनी 1 ग्लास पाणी या कढईमध्ये घालायचा. सर्व पाणी मी घातलेला आहे. पाणी चांगला उकळून घ्यायचा. दुसरा एक कढई गॅसवर ठेवायचा. यामध्ये दालचिनीचे तुकडे, लवंग, मिरे भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये आता मी दालचिनी घालत आहे. हा बघा यानंतर आता लवंग घालायचा. आता लास्टला मिरे पण घालायचा. हा बघा मिरे मी कढईमध्ये घातला आहे. हा बघा दालचिनी, लवंग, मिरे हे सर्व चांगला भाजून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे सर्व मसाले भाजून घ्यायचा. सर्व मसाल्याचा सुवास चांगला येत आहे. दालचिनी, लवंग, मिरे आता चांगला भाजलेला आहे. हा बघा आता गॅस बंद करायचा. दालचिनी, लवंग, मिरे हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. हा सर्व मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा. हा बघा आता मी काढलेला आहे. हा सर्व मसाला थंड करण्यास ठेवायचा. कढईमध्ये घातलेल्या पाण्याला चांगला उकळी आलेला आहे. आता या कढईवर हा चाळणी ठेवायचा. हा चाळणी मी आता ठेवलेला आहे. येथे मी 2 मोठ्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या कैऱ्या आता या चाळणीमध्ये ठेवायचा आहे. हा बघा हा कैरी आता मी पहिला कैरी घेतलेला आहे. तो या चाळणीमध्ये ठेवत आहे. हा बघा आता मी ठेवलेला आहे. दुसरा कैरीही असाच या चाळणीमध्ये ठेवायचा. हा बघा मी ठेवला आहे. हा दोन्ही कैऱ्या वाफून घ्यायचा आहे. पाण्याच्या वाफेवर 10 मिनिटं ठेवून ह्या कैऱ्या वाफवून घ्यायचा आहे. वर झाकण ठेवायचा आहे. हा बघा आता हा ताट मी असा पालथा घातलेला आहे. 10 मिनिटं ह्या दोन्ही कैऱ्या वाफवून घ्यायचा आहे. 10 मिनिटात कैऱ्या एकदम मऊ होतात. गॅस बंद करायचा. 10 मिनिटांनी ताट उघडून बघायचा. कैऱ्या एकदम मऊ असा झालेल्या आहेत. पाण्याच्या वाफेवर दोन्ही कैऱ्या चांगल्या शिजलेल्या आहेत. हा बघा एकदम मऊ असा हा कैरी झालेला आहे. थोडासा गरम हाताला लागत आहे. आता हा कैरी पण मी काढून या ताटामध्येच ठेवत आहे. दोन्ही कैऱ्या एकदम मऊ असा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे वाफवून घेतला आहे. दोन्ही कैऱ्या थंड करण्यास ठेवायचा.
कैऱ्या वाफवून झाल्यानंतर चाळणवरचा काढायचा, आतील पाणी बघा. अशा प्रकारे कैऱ्या शिजल्यानंतर हा पाणी असा झालेला आहे, कमी झालेला आहे. कैऱ्या चांगला थंड होऊ द्यायचा. दोन्ही कैऱ्या चांगल्या थंड झालेल्या आहेत. दोन्ही कैऱ्यावरचा साल काढायचा, आतील गर काढून या कढईमध्ये घालायचा. कच्च्या कैरीचा सरबत. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कच्च्या कैरीचा हा सरबत एकदम टेस्टी लागतो. वाफवून घेतलेला एक कैरी मी घेतलेला आहे. पुढचा देठ काढून घ्यायचा. वरचा साल काढून आतील गर आता काढून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे हा वाफवून घेतलेला कैरी असा कट करून घ्यायचा. आतील हा गर काढून घ्यायचा. हा कैरी एकदम मऊ असा वाफवून निघालेला आहे. अशा प्रकारे चाकूनी सर्व गर काढून घ्यायचा. कैरीमधील सर्व गर काढून घ्यायचा. मग हा वरचा साल बाजूला ठेवायचा. परत कैरी कट करायचा. हा बघा, मी कट करून घेतलेला आहे. आतील असा हा गर काढून घ्यायचा. असा हा बघा, असा गर काढायचा. काढलेला गर या कढईमध्ये घालायचा. आता या सालीमधील पण गर मी काढून घेतलेला आहे. हा साल आता कडेला ठेवायचा. हा बघा, असा एकदम मऊ असा गर निघालेला आहे. आता कोय घेतला आहे. या कोईचा पण सर्व गर काढून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे काढायचा. कोयचा सर्व गर काढून मी या कढईमध्ये घातला आहे. हा बघा, गर काढून घेतलेला कोय बाजूला ठेवायचा. आता दुसरा कैरी मी घेतला आहे. समोरचा देठ काढायचा. हा वाफवून घेतलेला कैरी कट करून घ्यायचा. मग असा हा गर काढून या कढईमध्ये घालायचा. सालीतील सर्व गर काढायचा. मग हा साल राहिलेला बाजूला ठेवायचा. पहिल्या कैरीचा जसा गर काढून घेतला आहे तसाच हा दुसऱ्या कैरीचा पण सर्व गर काढून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व गर काढून घ्यायचा. दोन्ही कैऱ्यामधील हा गर एकदम मऊ मऊ असा झालेला आहे. आता कोय घेतला आहे. या कोयचा गर हा बघा, अशा प्रकारे काढून घ्यायचा. सर्व गर काढायचा. हा बघा, असा कोयचा सर्व गर आता मी काढून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे गर काढायचा. कोय बाजूला ठेवायचा. हा बघा, असा हा गर काढून घेतलेला आहे. एकदम मऊ मऊ असा हा गर तयार झालेला आहे. दोन्ही कैऱ्या वाफवून घेतल्यावर असा हा पिवळा रंग या कैरीच्या गराला आलेला आहे. कैऱ्या वाफवून घेतल्यावर एकदम मऊ मऊ असा हा गर तयार झालेला आहे. हा बघा, कच्च्या कैरीचा सरबत. यामध्ये घालण्यासाठी मी थोडासा पाव चमचा खाण्याचा हिरवा रंग व थोडासा पाववाटी पाणी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हिरवा रंग तयार करून घेतला आहे. हा हिरवा रंग नाही घातला तरीही आपला कच्च्या कैरीचा सरबत एकदम चांगलाच होतो. कच्च्या कैरीचा सरबत करायचा आहे म्हणून मी हा हिरवा रंग तयार करून घेतलेला आहे. हा हिरवा रंग खाण्याचा रंग आहे. कैरीच्या या गरामध्ये आता आपण घेतलेला साहित्य घालायचा. या कैरीच्या गराला रंग छान आलेला आहे. एकदम मऊ मऊ असा हा गर तयार झालेला आहे. वाफवून घेतलेल्या कैरीच्या या गरामध्ये आता साखर 1 वाटी घालायचा. हा साखर मी घेतला आहे. हा सर्व साखर आता या कैरीच्या गरामध्ये घालायचा.
साखर आता मी घातलेला आहे. साखर घातल्यानंतर आता यामध्ये हा मसाला घालायचा. दालचिनीचे तुकडे 2 घालायचा. या कैरीच्या गरामध्ये मिरे 4 घालायचा. हा बघा मी आता घातला आहे. आता लवंग घालायचा आहे. 4 लवंग मी घेतला आहे, तो घालायचा. हा बघा असा मी हा सर्व मसाला घातला आहे. मीठ अर्धा चमचा घालायचा. हा आता हिरवा रंग तयार करून घेतलेला तो घालायचा. हा बघा हा सर्व रंग आता मी या कैरीच्या गरामध्ये घालत आहे. हा बघा हा खाण्याचा हिरवा रंग मी घातला आहे. रंग व पाणी मिक्स करून घालायचा. हा सर्व साहित्य चमच्यानी चांगला मिक्स करून घ्यायचा. कैरीच्या गरामध्ये साहित्य घालून मी असा चमच्यानी चांगला मिक्स करून घेतला आहे. हा सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. थोडासा पाणी घालायचा. मग चांगला बारीक असा पेस्ट तयार करून घ्यायचा. एकदम स्मूथ पल्प्स तयार करून घ्यायचा. हा बघा हा कैरीचा गर व सर्व साहित्य घातलेला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. आंब्याचा गर व साहित्य मिक्स करून घेतलेला हा सर्व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. असा झारीने किंवा चमच्याने थोडा थोडा करून सर्व हा साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. हा बघा अशा प्रकारे मी घालत आहे. रंग एकदम छान आलेला आहे या कैरीच्या गराला व साहित्याला. हा बघा आता इतका राहिला आहे तो पण घालायचा. सर्व गर व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो मी घातला आहे. हा राहिलेला रंग पण आता यामध्येच या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. हा बघा अशा प्रकारे मी घातला आहे. हा बघा आता हा सर्व गर असा दिसत आहे. एकदम कलरफुल असा हा सर्व गर दिसत आहे. हा सर्व गर एकदम फ्रेश असा दिसत आहे. एकदम रंगीत छान असा दिसत आहे. हा सर्व गर एकदम मऊ मऊ असा झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यावर झाकण लावायचा. एकदम बारीक असा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. एकदम बारीक असा एकदम स्मूथ पेस्ट तयार व्हायला हवा असा फिरवून घ्यायचा. हा बघा एकदम स्मूथ पेस्ट मी तयार करून घेतला आहे. हा बघा आता एकदम छान असा हा पेस्ट तयार झालेला आहे. एकदम स्मूथ असा रंग छान आलेला आहे. स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे. कच्च्या कैरीचा सरबत हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा आता मी तुम्हाला मिक्स करून दाखवत आहे. चमच्यानी असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे. कच्च्या कैरीचा सरबत करण्यासाठीचा हा सर्व पेस्ट मी आता या पातेल्यामध्ये घालत आहे. हा बघा हा मिश्रण एकदम स्मूथ असा तयार झालेला आहे. कच्च्या कैरीचा सरबत याचा सर्व हा मिश्रण मी पातेल्यामध्ये घातला आहे. हा बघा रंग एकदम छान असा आलेला आहे. एकदम बारीक स्मूथ असा हा पेस्ट तयार झालेला आहे. आता या मिश्रणामध्ये थंड पाणी घालायचा आहे. हा बघा मोठा असा या मगनी मी 1 मग पाणी या मिश्रणामध्ये घातला आहे. लहान ग्लासने 2 ग्लास पाणी होईल इतका पाणी मी या मिश्रणामध्ये घातला आहे. पाणी घातल्यानंतर चमच्यानी असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे चांगला मिक्स करायचा. कच्च्या कैरीचा सरबत आता तयार झालेला आहे. या सरबतमध्ये आता बर्फ घालायचा आहे. बर्फाचा स्ट्रे मी घेतला आहे. हा सर्व बर्फ आता मी या स्टीलच्या कढईमध्ये काढलेला आहे. हा बघा बर्फाचे तुकडे या सरबतमध्ये घालायचा.
हा बघा मी घालत आहे. या कच्च्या कैरीच्या सरबताला रंग छान आलेला आहे. या सरबतमध्ये मसाले घातल्यामुळे वास एकदम चांगला असा दरवळत आहे. एकदम टेस्टी असा हा कच्च्या कैरीचा सरबत तयार झालेला आहे. उन्हाळ्यात असा हा कच्च्या कैरीचा सरबत पिण्याची मजाच वेगळी असते. जास्त आंबट कैऱ्या असतील तर साखर थोडासा जास्त घालायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. मी हा सरबत या मगमध्ये घालत आहे. हा बघा, हा काचेचा मग आहे. यामध्ये मी सरबत आता घालत आहे. एकदम टेस्टी असा हा कच्च्या कैरीचा सरबत तयार झालेला आहे. एकही मोठा असा गर राहिलेला नाही. एकदम स्मूथ पेस्ट तयार करून हा सरबत तयार केलेला आहे. हा सर्व सरबत आता मी पातेल्यानेच या मगमध्ये घालत आहे. हा बघा, आता मी घातला आहे. या छोट्या ग्लासमध्ये पण हा सरबत घालायचा. असा मी सरबत या लहान ग्लासमध्ये पण घालत आहे. हा बघा, रंग बघा, एकदम चांगला असा रंग आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा कच्च्या कैरीचा सरबत तयार झालेला आहे. या सरबतमध्ये आता बर्फ घालायचा. या सर्व ग्लासमध्ये मी बर्फ घालत आहे. या मगमध्ये पण मी बर्फ घातलेला आहे. हा बघा, कच्च्या कैरीचा हा सरबत चवीला आंबट गोड आणि खूप रिफ्रेशिंग लागतं. उन्हाळ्यात रोज प्यावंसं वाटेल असं हे सरबत आहे. कच्च्या कैरीचा हा सरबत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे खूप आवडतं. या सरबतमध्ये दालचीन, लवंग, मिरे घातल्यामुळे फ्रेश टेस्ट येतो. मीठ घातल्यामुळे या सरबतला चव अजून मस्त लागते. कच्च्या कैरीचा हा सरबत फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करायचा, मग प्यायचा. हा कच्च्या कैरीचा सरबत उन्हाळ्यात रोज प्यावंसं वाटेल असं हे सरबत आहे. कच्च्या कैरीचा हा सरबत एकदम थंडगार आणि आंबट गोड चव असलेला आता येथे टेस्टी असा हा सरबत तयार झालेला आहे. मगमधील हा सरबत हा बघा, एकदम टेस्टी थंडगार सरबत. कच्च्या कैरीचा सरबत हा रेसिपी आता येथे पूर्ण झालेला आहे. आजची कच्च्या कैरीची सरबतची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते. कच्च्या कैरीचा सरबत हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.